नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात कायदा.com. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलकर्णी वतन या जमिनीविषयी माहिती समजून घेणार आहोत. त्याची विक्री प्रक्रिया काय आहे, कशा पद्धतीनं ती जमीन वतनमुक्त होते, हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. पूर्वी कुलकर्णी हे गावातील महसुली नोंदी, लेखपालाचे काम त्या ठिकाणी करायचे. कागदपत्रे सांभाळायचे. त्या सेवेच्या बदल्यात त्यांना जमीन ही कुलकर्णी वतनाच्या माध्यमातून दिली जायची. 1962-63च्या कायद्यानुसार महाराष्ट्रात सर्व वतने रद्द झाली. सातबाऱ्यावरती वतन, कुलकर्णी वतन, इनामी वतन या नोंदी त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी सरकार जमा जमिनी झाल्या. आता पहिला टप्पा म्हणजे सातबारा तपासायचा. सातबारावरती वतनाची नोंद पाहायची. दुसरा टप्पा वतनमुक्तीसाठी अर्ज करायचा. जर नोंद असेल तर एसडीओ कडे तुम्ही अर्ज करा. वतनमुक्तीचा अर्ज द्या. त्यावरती हेअरिंग होतील. सातबाऱ्यावरती नोंदी त्या ठिकाणी पुरावे, कागदपत्रे हे सर्व जमा करा. एसडीओचा आदेश मिळवा. प्रशासन पडताळणी करून वतनाचा आदेश रद्द करण्याचा आदेश देतं. वतनमुक्ती झाल्याचं घोषित करतं. चौथा टप्पा म्हणजे हा आदेश घेऊन म्युटेशन एंट्री दाखल करा. तलाठ्याकडे घेऊन जा. फेरफार त्या ठिकाणी नवीन दाखल करा. सातबाऱ्यावरून वतनाची नोंद हटवा. आता ही जमीन सामान्य मालकीची बनून जाते. पाचवा म्हणजे विक्रीसाठी ती जमीन, गहाण खतासाठी आणि ॲब्सोल्यूट तिचा राईट तुम्हाला मिळण्यासाठी रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणीसाठी ती पात्र असते. व्यवहार 100% कायदेशीर होतो. कुलकर्णी जमीन सुद्धा त्या ठिकाणी विक्रीसाठी, गहाण खतासाठी आणि सर्व कायदेशीर प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी खुली होते. ती कधी? तर ती वतनमुक्ती केल्यानंतर. या माध्यमातून आपण सर्व प्रकारची माहिती कुलकर्णी वतनांबद्दल समजून घेतली. क्लिअर टायटल प्रॉपर्टी करायची असेल तर तुम्हाला या सर्व स्टेप फॉलो कराव्या लागतील. जर तुमच्या जमिनीवरती अजून सुद्धा वतन म्हणून नोंद असेल, भोगवटा वर्ग 2 म्हणून त्या ठिकाणी नोंद असेल, तर ती 1 मध्ये कशी करायची हे आपण समजून घेतलं. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि असेच कायद्याचे आणि फायद्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा.com यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. याच व्हिडिओमध्ये थांबूया. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह.